1,34,626 मध्ये मिळवणाऱ्या भाजपच्या आमदाराला बॅलेट पेपरवर फक्त 7,000 पेक्षा कमी मतं. सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या इतिहासात यंदा पहिल्यांदाच तिरंगी लढत बघायला मिळाली. परंतु या निवडणुकीत सत्ताधारी गटाचे शरद पवार गटातील माजी आमदार आणि माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी बाजी मारली आहे. त्यांनी भाजपचे विद्यमान आमदार मनोज घोरपडे आणि जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम या दोन्ही नेत्यांच्या पॅनलला धुव्वा उडवत संचालकाच्या सर्व 21 जागांवर विजयी गुलाल लावला. विशेष करून अलीकडेच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे विद्यमान आमदार मनोज घोरपडे यांना कराड उत्तरमधून 1,34,626 मते मिळून विजयी झाले होते. त्यांनी बाळासाहेब पाटील यांचा पराभव केला होता. त्यांना त्यावेळी 9,935 मते पडली होती. त्याच पराभवाचा वचपा बाळासाहेब पाटील यांनी सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत काढला. संचालक मंडळातील सर्वांच्या सर्व 21 जागांवर त्यांनी 7,500 ते 8,000च्या मतांनी विरोधकांना पाणी पाजलं. त्यामुळे सह्याद्रीत अपराजित होत अवैध असा बाळासाहेबांकडेच राहिला. यावरून शरद पवार गटातील महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनीही यावर भाष्य केले. त्या म्हणाल्या की 4 महिन्यांपूर्वी 50,000 मताधिक्याने जिंकलेला भाजपा पक्षाचा एक आमदार बॅलेट पेपरवर घेतलेल्या सह्याद्री कारखाना निवडणुकीमध्ये विजय उमेदवाराच्या अर्धी मते पण घेऊ शकला नाही. पैशाचा वारेमाप वाटप करून देखील असा टोलाही त्यांनी लगावला. सह्याद्री साखर कारखान्याचे कार्यक्षेत्र हे सातारा जिल्ह्यातील कराड, कोरेगाव, सातारा, खटाव आणि सांगली जिल्ह्यातील कडेगाव अशा 5 तालुक्यात येते. एकूणच 32,205 सभासदांपैकी 26,081 सभासदांनी मतदानाचा हक्क बजावत बाळासाहेब पाटील यांना विजयी केले. यामध्ये सत्ताधारी पाटील पॅनलला तब्बल 15,000हून अधिक तर विरोधात असलेल्या भाजपा आमदार मनोज घोरपडे आणि काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस ॲडव्होकेट उदयसिंग पाटील यांच्या पॅनलला 7,000 ते 8,000 दरम्यान मते मिळाली. तर भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस रामकृष्ण वेताळ आणि काँग्रेसचे निवास थोरात यांच्या तिसऱ्या पॅनलला 2,200 ते 2,300 मध्ये पडलीत. तुम्ही अजूनही YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते लगेच सबस्क्राईब करा.